So, okay, we'll start our class. Welcome everyone once again here. We're discussing the topic row space, column space, null space. This is last article of Unit 1. And in the last lecture, we have discussed what we are discussing in the last class. आपण example पाहिले होते पहा. Find the basis of subspace spanned by given vectors. Row space चा आपण आधार घेऊन सॉल्व केलं होतं. नल स्पेस चे बेसिस काढायला सांगितलं होते. आता आपल्याला असं एक पाहायचं आहे की कॉलम्स बेसिस फॉर कॉलम स्पेस पाहिजे, पण ते बेसिस काय असावे दिलेल्या कॉलम पैकीच असावेत, वेगळे असता कामा नये. आपण प्रत्येक वेळेस इक्विव्हॅलेंट फॉर्मचे नॉन झिरो रो म्हणतोय, पण दिलेल्या पैकीच कोणते वेक्टर हे लिनियरली इंडिपेंडेंट आहेत. डिपेंडेंट आपले ऑटोमॅटिक झिरो होतील, पण ते कसं ठरवायचं ते पुढच्या रिझल्ट प्रमाणे. तर एक्झाम्पल मी शेअर करतो इथे. ओके, one note share. This will be lecture number 27 of Unit 1, and now this is the questions. Find the basis for question what's to find the basis for column space of A consisting entirely columns. म्हणजे आता आपण आतापर्यंत एक्झाम्पल मध्ये काय करत होतो, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म करायचो आणि जे नॉन झिरो होते बेसिस म्हणायचं. आता काय म्हणायचं ना, कॉलमने जनरेट झालेले. आता किती कॉलम्स आहेत तिथे, याची ऑर्डर जर आपण पहिली असतं तर याची ऑर्डर पहा किती आहेत, 4 रोज दिसत आहेत आणि कॉलम 5 आहेत. सो 5 कॉलम्स आर देअर, 4 रोज अँड 5 कॉलम्स. म्हणजे हा कॉलम C1, दिस इज C2, C3, C4, C5. हे C1, C2, C3, C4, 5, C5 यांनी जनरेट झालेला स्पेस हा काय असतो, कॉलम स्पेस ऑफ ए. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी, दिस इज कॉलम स्पेस ऑफ ए. यापैकी कोणते वेक्टर्स आहेत की जे काय इंडिपेंडेंट डिपेंडेंट ऑटोमॅटिक बाजूला करायचे, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आणि एक रिझल्ट आपल्याला इथं रिकॉल करायचा आहे. तो रिझल्टचं स्टेटमेंट करतो मी. आय थिंक थेरम नंबर, तुम्हाला सगळ्या थेरमचे स्टेटमेंट लिहून घ्या म्हणतात बुक मधून, तरी मी या ठिकाणी तो स्टेटमेंट रिपीट करतोय की एंटायरली कन्सिस्टिंग ऑफ कॉलम वेक्टर्स ऑफ ए. कॉलम त्याचपैकी वेक्टर शोधायचे असतील तर काय करायचं, वेगळे काढायचे नाही. नॉन झिरो रोज इक्विव्हॅलेंट फॉर्म नाही, थोडासा प्रॉब्लेम वेगळा आहे मागच्या सारखा. प्रॉब्लेम तसाच आहे फक्त, पण ते कसे शोधायचे तो आपण इथं थेरमचा अप्लाय करणार. मी थेरमचा स्टेटमेंट लिहितो इथं. इफ अ मॅट्रिक्स इज इन रो इक्विव्हॅलेंट फॉर्म, if a matrix is in row echelon form, सगळ्यांना माहिती आहे. if matrix is in row echelon form, if a matrix is in row echelon form, then the column vectors containing leading one कळतं आपल्याला सर्वांना. लीडिंग वन माहिती आहे, ऑटोमॅटिक लीडिंग वन आपण ज्याला 1 करतो आणि त्याच्या खाली 0 करतो, खाली किंवा रेड्यूस केलं तर आणखी वरती पण 0 करतो. लीडिंग वन फॉर्म्स basis for the column space of matrix. Basis for column space of the matrix. हा थेरमचा वापर करायचा. म्हणजे काय काय करायचं आपल्या इथे सांगा. आता थेरमचं स्टेटमेंट काय, आता समजा याला रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये रेड्यूस केलं तुम्ही आणि लीडिंग वन कुठे ते शोधायचं तुम्हाला. लीडिंग वन तुम्ही इझिली शोधू शकता रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये. तर हा प्रॉब्लेम आपण काय करू आता, सोडवायला घेऊया. दिलेला मॅट्रिक्स आहे तसा लिहून काढा. पुन्हा दिलेल्या मॅट्रिक्स याचा रो इक्विव्हॅलेंट फॉर्म करायचा आणि लीडिंग वन कुठे त्याला सर्कल करायचं. समजा लीडिंग वन या ठिकाणी लीडिंग वन C1, C2 आणि C3 असतील समजा उदाहरणार्थ. या ठिकाणी लीडिंग वन आला, या ठिकाणी लीडिंग 2 आला. त्याची रँक 3 असेल तर 3 लीडिंग वन येतील, रँक 2 असेल तर 2 लीडिंग वन येतील, रँक K असेल तर K नंबर ऑफ लीडिंग वन येतील. लीडिंग वन पाहायचं, ज्या ठिकाणी लीडिंग वन आहे त्याच पोझिशनचा ओरिजिनल मॅट्रिक्स याचा कॉलम घ्यायचा. म्हणजे C1 ला लीडिंग वन असेल तर C1 ओरिजिनल C1 हा काय असेल त्याचा बेसिस असेल, C1 ओरिजिनल त्याचा बेसिस असेल. तसंच C2 पण बेसिस असेल जर तो लीडिंग वन देत असेल आणि C3 पण बेसिस असेल जर तो लीडिंग वन देत असेल. तर आपण या थेरम सहित आपण कसा वापर करायचा करूया. तर मी मॅट्रिक्स पुन्हा एकदा लिहितो. आपल्याला बेसिस फक्त फाइंड करायचे नाहीत, बेसिस असे फाइंड करायचे ते मॅट्रिक्सचे कॉलम असावेत.
तर मॅट्रिक्स ए लिहितो अगोदर. मॅट्रिक्स ए आता फर्स्ट रो आहे 1 2 0 2 5. एंट्री चेक करा बरोबर आहेत का पुन्हा. -2 -5 -2 -5 1 -1 -8. Next 0 -3 3 4 1 आणि शेवटचा रो होता 3 6 0 -7 2. आहे तसा मॅट्रिक्स लिहायचा. आणि आता हे ओरिजिनल कॉलम नंबर लक्षात ठेवायचे आणि कॉलम एलिमेंटरी ऑपरेशन अप्लाय करत नाही. हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम, हा फोर्थ कॉलम आणि हा फिफ्थ कॉलम. तर आपल्याला बेसिस असे शोधायचे की या C1 C2 C3 C4 पैकी समजा याची रँक 4 असेल तर 4 कॉलम कोणते ते शोधायचे. याची रँक 3 असेल तर 3 कॉलम कोणते ते शोधायचे. तर त्याला काय करायचं, याला रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता उदाहरणार्थ इथे लिडिंग वन येणार आहे. जिथे जिथे लिडिंग वन आहे ते करस्पॉन्डिंग याचे ओरिजिनल मॅट्रिक्सचे कॉलम ते काय असतील, बेसिस असतील. तर याला काय करायचं, फाइंड द बेसिस फॉर कॉलम स्पेस फॉर ए कंटिन्यूइंग एंटायर वेक्टर्स ऑफ ए. तर आता याला करायचं, फर्स्ट ऑब्टेन रेड्युस्ड रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. फाइंड reduced row इक्विव्हॅलेंट फॉर्म ऑफ ए. आणि तो सर्वांना फाइंड करता येईल. आणि हा रो इक्विव्हॅलेंट फॉर्म नेहमी रो एलिमेंटरी ऑपरेशन्स अप्लाय करून करायचा. तर कोणते ऑपरेशन अप्लाय करणार, हा सर्कल केलेला लिडिंग वन मिळालाच आपल्याला. सेकंड रोला आपल्याला 0 करायचंय, म्हणजे सेकंड रो मध्ये ऍड करावं लागेल 2 टाइम्स फर्स्ट रो, म्हणजे -2 + 2 0 होईल. नंतर थर्ड रो मध्ये काय चेंज करायचं नाही, तिथे 0च आहे, त्यामुळे थर्ड रोला काही करू नका. फोर्थ रो -3 टाइम्स फर्स्ट रो. हे दोन ऑपरेशन्स अप्लाय केल्यानंतर कॅल्क्युलेशन्स करा तुम्ही आणि मला सांगा. अनम्यूट करून बोला, म्हणजे मला चॅट बॉक्स कडे पाहायला जायची गरज नाही. मी ऑपरेशन्स या ठिकाणी 0 करण्यासाठी केलेले आहेत. इथं काहीच ऑपरेशन केले त्यामुळे हा आहे तसंच राहील. बाकीचे तुम्ही कॅल्क्युलेट केले असेल तर सांगा मला. इथं काय आता प्लस करायचं, सरळ सरळ +2 टाइम्स फर्स्ट. सो -5 + 4 हा -1 येईल. -1 1 1 1 -1 1 3 2 3 2. ओके. आणि शेवटचा 3 2 नाही, शेवटचा रो 0 0 0 -13 -13 0 0 -13 -13. आता पहा, हा लिडिंग वन आहे, हा लिडिंग वन आहे. आता रेड्यूस करायचं म्हणजे काय, लिडिंग वनच्या खाली आणि वर 0 करायचं, वरती काहीच नाही, त्यामुळे ते थांबून जा. आता नेक्स्ट याच्या खाली इमिडिएट लिडिंग वन येणार नाही. पुढचा रो हा पाहायचा. या रो मध्ये फर्स्ट नॉन झिरो एंट्री जी आहे तिला 1 करायचं आपल्याला. सो दिस इज द फर्स्ट नॉन झिरो एंट्री दॅट वी आर गोइंग टू मेक 1. तर हिला 1 कसं करणार, जस्ट मल्टिप्लाय बाय -1. तर ही स्टेप मी इथंच लिहू का, -1 ने मल्टिप्लाय करून, नाही तर वेळ जायचा आपला पुन्हा. इथं काय करायचं आपल्याला, +1 करायचं. सो आय विल जस्ट मल्टिप्लाय बाय -1 टू इन द नेक्स्ट स्टेप. तुम्ही लिहिताना सेपरेट लिहायचं, बाय -1 multiplied to second row, you get this matrix. Now this is the second leading one. याच्या खाली आणि वरती आपल्याला 0 करायचे. रेडियस म्हणजे काय, खाली आणि वर 0 करणार. मग ऑपरेशन काय करणार मी इथं, ऑपरेशन फर्स्ट रो वरती फर्स्ट रो -2 टाइम्स सेकंड रो. आता हा 0 असल्यामुळे याच्यावरती काय बदल पडत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम नाही काही. सेकंड रो मग लिडिंग वन आहे. नंतर थर्ड रो +3 टाइम्स सेकंड रो. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकतो तोपर्यंत. आणि खाली 0चे ऑलरेडी आपल्याला तिथे काय करायचं नाही, तर मी इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स या ठिकाणी लिहितो. इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स काय येईल, आता पहिला रो ऍज इट इज आहे 1, आणि पहिला रो ऍज इट इज नाहीये, दुसरा रो ऍज इट इज आहे, कारण दुसऱ्यामध्ये आपण काय चेंज केलेलं नाही. मात्र तिसऱ्या रो मध्ये चेंज होणार आहे. चौथा रो मात्र ऍज इट इज आहे, कारण चौथ्या रो मध्ये या ठिकाणी 0 ऑलरेडी आहे. वाटल्यास आपण आणखी एक ऑपरेशन करू, -1/13 R4, कारण याच्याने काय फरक पडणार नाही, म्हणजे नंबर कमी झाला तो थोडक्यात. तर आता इथं काय केलं आपण, दिस +2 टाइम दिस. हॅलो हॅलो, हा लेक्चर संपल्यावर कॉल करतो मला.
कट केला तरी पुन्हा पुन्हा फोन करतात. ठीक आहे. काय करत होतो आपण? R1 - 2 टाइम्स R2 करत होतो. 1 मायनस हे झालेले. आता इथं काय येईल या ठिकाणी सांगा, कॅल्क्युलेट करा तुम्ही. कॅल्क्युलेशन करून सांगा मला. तिसरा रो मी लिहितो तोपर्यंत. तिसरा रो काय येईल? इथं 0 येईल. हे 0 करण्यासाठीच केलं आपण. हा इथं काय आलं गजानन? कोण करताय कॅल्क्युलेट? आपण इथं करतोय R1 - 2 times R2. So 0 - 2 times. So 2 minus plus 2 times 6. 2 plus 6 म्हणजे बहुतेक हा 8 येत असावा. चेक करून बघा. इथं काय करायचं? R1 मधनं आपल्याला 2 टाइम्स हा करायचा, मायनस करायचा, म्हणजे 6 plus 2 8. इथं काय 5 minus plus 2 times 4. तर या ठिकाणी 9 येत आहे. ठीक आहे. आणि आता इथल्या एंट्रीज काढा. R3 plus 3 times R2. -3 plus 1 इथं पण 0 येणार आहे बहुतेक. -3 plus 3 plus -3. आणि या ठिकाणी काय येतं पहा, 4 plus 3 times -3. या ठिकाणी किती येत आहे? 13 येते. किती येत आहे? -5 येते. ओके, इथं चुकलंय. बाकीचे कॅल्क्युलेशन करा, नुसते पाहू नका. आहेत का जागेवर सर्वजण? या ठिकाणी -5 येतं. आणि पुढे काय येते? 1 plus 3 times -2. ते पण -5 आहे. ओके, दोन्ही सारखेच आहेत, काय अडचण नाही. रँक 3 आहे आपल्याला लक्षात येतं पाहिल्यानंतर. पुढचा लिडिंग वन कोण असेल आता बघा. हा पहिला लिडिंग वन आहे. दिस इज फर्स्ट लीडिंग वन. बिलो अबोव 0 दिस इज सेकंड लीडिंग वन. नाउ नेक्स्ट या रो मध्ये लीडिंग वन शोधायचं आहे. हा जर एंटरली 0 असेल तर याला बॉटमला टाकायचं, नसेल तर फर्स्ट नॉन 0 एंट्री जी आहे, आणि याच्यात पाहायचं खाली जर पुढे पुढे 1 असेल तर त्याला वर घेऊन जायचं. तर फर्स्ट नॉन 0 एंट्रीला 1 करायचं. म्हणजे आपण काय करणार? -1/5 R3. इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स लिहितो मी. 1 0 2 8 9. 0 1 -1 -3 -2. 0 0 0 1 1. 0 0 0 1 1. आता शेवटचा रो आपण 0 करू शकतो. दिस इज द फर्स्ट नंबर ऑफ लीडिंग वन, म्हणजेच नंबर ऑफ नॉन 0 रोज ती सतीची रँक असते. आणि इथं आता हे शेवटचे दोन सारखे डिपेंडंट आहेत, ते काय होतील? 0 होतील. सो मी आधी हे ऑपरेशन करतो की R4 वरती R4 - R3. आणखी या 1चा वापर करायचा आपल्याला. R2 वरती R2 plus 3 times R3. आणि पुढे काय येईल? -8 times R3. R1 वरती R1 इट्स -8 times R3. म्हणजे त्या 1च्या वर आणि खाली सगळे 0 होतील ऑपरेशन मध्ये. तर इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स लिहितो आता मी. व्हॉट इज इक्विव्हॅलन्स मॅट्रिक्स? 1 0 0. याच्यामध्ये काय बदल पडत नाही कारण 0 एंट्रीज आहेत. लीडिंग वन केलेल्या कॉलम मध्ये काहीच बदल होत नसतो. आता इथे 0 असल्यामुळे इथं पण वरती काय बदल होणार नाही. इथे आपण 0 करण्यासाठीच कॅल्क्युलेशन केलेले आहेत. हा शेवटचा 0 येतो, याच्यामध्ये काय बदल होणार नाही. आता ह्या 2 एंट्री सांगा तुम्ही फक्त. तर ह्या 2 एंट्री काय येतील? इथे काय केलं आपण? हा 3 टाइम्स ऍड केला. आता इथं काय येईल? -2 + 3 म्हणजे हा 1 येईल. आणि इथं काय करायचं? 8 टाइम्स ऍड करायचं. 9 - 8 हा पण काय येईल?
1 येईल. ठीक आहे, आता लिडिंग वन कडे कॉन्सन्ट्रेट करा. दिस इज द फर्स्ट लिडिंग वन, दिस इज सेकंड लिडिंग वन. सो आता याला मी C1 डॅश, C2 डॅश आणि C3 डॅश. C2 मध्ये नाही लिडिंग वन, हे C1 C2 हे नवीन कॉलम आलेले, वरच्या कॉलम सारखे नाही, वर आपण नंबरिंग केलंय त्याला. लिडिंग वन इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कोणत्या पोझिशनला आहे? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पोझिशनला आहे. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड कॉलम कोण आहे त्याचे ओरिजिनल मध्ये पाहायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड ओरिजिनल याचे कॉलम कोण आहेत? हा C1 म्हणजे 1 - 2 0 3, हा C2 2 - 5 3 - 3 6 आणि हा C3 का C4 होता तो. C1 C2 हा तर C3 आहे, हा C4 ऍक्च्युली आहे. दिस इज C4 ऍक्च्युली, नॉट C3. दिस इज C4. इथं लिडिंग वन नाही आहे. लिडिंग वन असलेला टिक करतो मी, ज्या कॉलम मध्ये लिडिंग वन तेच. मग त्यांची पोझिशन पाहिजे 1, सेकंड आणि फोर्थ पोझिशन आहे. तर ओरिजिनल मॅट्रिक्सचे 1 फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि फोर्थ कॉलम हे काय असतील? बेसिस असतील. नाउ दिस मॅट्रिक्स इज इन, याला मी R नाव देतो. कॉल दिस एज मॅट्रिक्स R. कर्सर कुठे गेला? You can call this as R. The matrix R is, this is not real number R, capital R. The matrix R is reduced row echelon matrix. Attendance mark करा. Reduced row echelon matrix form. And leading one, याला मी आता C1 dash, C2 dash and C4 dash are the columns having leading ones in that. मी खाली आणि वर 0 यासाठी करायचं म्हणतो. बऱ्याच वेळा काय होतं की दुसऱ्याला पण तुम्ही लिडिंग वन म्हणू शकता. ज्याच्या खाली आणि वर 0 आहेत, एंटर कॉलम मध्ये फक्त तेवढा एकच 1 आहे, त्यालाच लिडिंग वन म्हणायचं, बाकी सगळे 0 आहे. म्हणून रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म करणं गरजेचं आहे. द करस्पॉन्डिंग कॉलम्स विथ दिस पोझिशन, the corresponding columns in a matrix A, the corresponding columns in a matrix A, what are the corresponding columns? I will write in row form 1 - 2 0 3 transpose. Okay, row form. C2 2 - 5 -3 6 transpose. And C4 2 - 1 4 7, 2 - 1 4 7 transpose are basis for column space. हे पण बेसिस आहे. डायमेन्शन 3 असलेले हे पण स्टँडर्ड बेसिस आहे. आर द बेसिस फॉर column space of A. ओके. सूरज गुण अनम्यूट करून बोला, काय अडचण आहे? सूरज गुण, सूरज अनम्यूट करा आणि बोला. सूरज कुठे गेला? सूरज आता मला एक सांगा, त्या प्रकारचे एक क्वेश्चन लिहितो मी. हा क्वेश्चन कळाला सर्वांना? या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करायचं होतं? आहे त्यातलेच कोणते कॉलम्स आहेत, समजा रो विचारले, आहे त्यातले कोणते रो त्याचे बेसिस वेक्टर आहे, तर ट्रान्सपोजचा रो इक्विव्हॅलेंट फॉर्म करायचा आणि ते कॉलम म्हणजेच रो असतील, ट्रान्सपोज करून करायचं. एक गोष्ट लक्षात घ्यायचं, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म करणं कंपल्सरी आहे. आणि कॉलम स्पेस मध्ये लिडिंग वन ज्या ठिकाणी तेच करस्पॉन्डिंग कॉलम याचे काय असतात? बेसिस वेक्टर असतात. हे कॉलम स्पेस साठीच लागू आहे. पुढचं एक्झाम्पल मी घेतो. फाइंड द सबसेट ऑफ वेक्टर्स
find the subset of vectors that form basis सबसेट म्हणजे त्यापैकीच घेणं म्हणजे बऱ्याचशा वरच्या प्रॉब्लेम सारखाच आहे फॉर्म बेसिस फॉर the space spanned by the vectors. The space spanned by the vectors तरी कर्सरला प्रॉब्लेम आला दिसतो. वेक्टर u1 इक्वल टू आता कोण जॉईन झालं गौरव कृपे एवढ्या उशिरा u1 आहे पहा 1 - 203 1 - 203 u2 आहे 2 - 406 2 - 406 आता हे दोन डिपेंडंट दिसतात आपल्याला लगेच u1 आणि u2 एकमेकाचे दुप्पट आहेत ते u3 आहे -120 -1120 आणि u4 आहे 0 - 123 यात दोन डिपेंडंट दिसलेत. आणि मग काय म्हटलंय देन अजून एक ऍड केलं देन express each of the vector ओके मी बाहेर गेलो मीटिंगच्या असू दे. One second, I will share the screen. Then express each of the vector which is not in the linear, which is not in the basis as the linear combination of basis vectors. Question कळाला? हे चार वेक्टर्स जे दिलेत ना त्याने एक स्पेस जनरेट होतो. हे चार वेक्टर्स जे दिले त्याने एक स्पेस जनरेट होतो. त्या चार वेक्टर पैकीच आपल्याला असे वेक्टर शोधायचे जे बेसिस फॉर्म असतील. म्हणजे बेसिस मध्ये ते ओके पण जे बेसिस मध्ये नाहीत ते पुन्हा बाहेर समजा बेसिस मध्ये दोनच आहेत तर राहिलेले दोघांचे लिनियर कॉम्बिनेशन लिहून दाखवायचे. तर अगोदर आपल्याला आता ह्या चार पैकीच कोण बेसिस मध्ये ते शोधायला लागेल. कसं करणार सांगा पण मला. आता आपण त्यापैकीच जर शोधायचं असेल आपल्याला दिलेल्या वेक्टर पैकी शोधायचं असेल तर आपल्याला माहिती आहे कॉलम स्पेस मधले कॉलम स्पेस तयार करायचा आणि कॉलम स्पेसचा एकलन फॉर्म करायचा. आता तुमचे वेक्टर काय तुम्ही रो करून लिहून आपल्याला वेक्टर्स रो म्हणून लिहिता येणार नाही. तुम्हाला वेक्टर्स कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहावे लागतील. पहिला वेक्टर पहिला कॉलम, दुसरा वेक्टर दुसरा कॉलम, तिसरा वेक्टर तिसरा कॉलम, चौथा वेक्टर चौथा कॉलम असं एकदा लिहिले आणि त्याच्यावरनं कॉलम तो याचं म्हणजे कॉलम स्पेसने जनरेट केलेला स्पेस पाहिला आपण. कॉलम स्पेसने जनरेट केलेला स्पेस पाहिला. लिडिंग वन पाहिले. लिडिंग वन ज्या ठिकाणी त्याचे करस्पॉन्डिंग जे असतात ते बेसिस वेक्टर असतात आणि जे नसतात ते बेसिस मध्ये नसतात. जे नसले ते ज्या बेसिस मध्ये आहेत त्याप्रमाणे लिहायचं. तर इथं काय करायचं आपल्याला एक मॅट्रिक्स तयार करायचा. त्या मॅट्रिक्सचा प्रत्येक कॉलम हा काय असेल हे दिलेले चार वेक्टर असतील. एकदा का तो मॅट्रिक्स कळाला की त्याचं आपल्याला रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट कशासाठी करायचं आपल्याला लिडिंग वन शोधायचे. त्यासाठी एकदा आपण लिडिंग वन शोधले समजा लिडिंग वन ज्या कॉलम मध्ये आहे त्याचा करस्पॉन्डिंग कॉलम वेक्टर ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये पाहायचा. तोच कॉलम वेक्टर काय असेल बेसिस मध्ये असेल दुसरे असणार नाही. मग कोण आहे ते वेक्टर आपल्याला बेसिस मध्ये. आता इथं बघा u1 आणि u2 कडे पाहिलं आपण केअरफुली तर u1 हा u2 च्या दुप्पट आहे. u2 हा u1 च्या दुप्पट आहे म्हणजे काय
U1 is U2 is twice of U1 म्हणजे U1 U2 कंपल्सरी डिपेंडेंट आहेत, इंडिपेंडेंट नाहीत. तर बेसिस मध्ये आपण इंडिपेंडेंट सेट ऑफ वेक्टर शोधत असतो. आता काय करावं लागेल आपल्याला, प्रथम पहिल्या स्टेप मध्ये असा एक मॅट्रिक्स कन्सिडर करावं लागेल ज्याचा प्रत्येक कॉलम म्हणजे काय असेल, हा प्रत्येक वेक्टर असेल. ठीक आहे, बघूयात आपण. So consider matrix A as whose first vector is U1, second column is U2 and third column is U3. कारण आपल्याला दिलेल्या एक लक्षात घ्यायचा, तुम्हाला दिलेल्या समजा रो स्पेसचे पण असं विचारलं की रो स्पेस मध्ये असे कोणते वेक्टर जे बेसिस फॉर्म करतात, रो स्पेसला कॉलम स्पेस मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं ते वेक्टर शोधण्यासाठी लक्षात घ्यायचं. तेच वेक्टर जर पाहिजे असेल तर कॉलम स्पेस लिहायचं नाही, प्रत्येक वेक्टर कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहायचं, ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर पहिला वेक्टर आहे 1 2 1 -2 0 3. दूसरा वेक्टर काय 2 -4. We have 10 minutes left. 2 -4 0 6 0 6. याची रँक निश्चितच 4 येणार नाही कारण दोन यातले आपल्याला इंडिपेंडेंट दिसत नाही. तिसरा वेक्टर आहे -1 1 2 0 -1 1 2 0. आणि शेवटचं वेक्टर आहे 0 -1 2 3. हे लिहिले आपण. आता या स्टेप मध्ये ऑब्टेन reduced row echelon form of matrix A, त्याला R नाव द्या वाटल्यास. आता पहिल्या रो पासून सुरुवात करायची. इथं 1 ऑलरेडी आहे, नसेल तर 1 ऍडजस्ट करायचं आपल्या सोयीप्रमाणे. या 1चा वापर करून खाली 0 करायची आणि मग पुढच्या लीडिंग 1 कृपायचं. ऑपरेशन काय करणार मी, सेकंड रो वरती सेकंड रो प्लस 2 टाइम्स फर्स्ट रो केलं तर तिथे 0 येईल. सेकंड रो फर्स्ट एंट्री, थर्ड रो फर्स्ट एंट्री ऑलरेडी 0 आहे त्यामुळे तिथे काही करायची गरज नाही. फोर्थ रो -3 टाइम्स फर्स्ट रो म्हणजे ती पण 0 येईल. हे ऑपरेशन्स मी काय केले, हे सर्व 0 येण्यासाठी केले. थर्ड रो मध्ये काय बदल केलेला नाही आपण, थर्ड रो मध्ये आपलं काय बदललंय, थर्ड रो आहे तसंच आहे. आणि फर्स्ट रोचा आपण वापर करतो त्यामुळे त्यामध्ये पण काही बदल नाही. बदल मात्र 2 रो मध्ये आहे आणि ते काय आहेत सांगा, काय बदल आहेत ते. आता हे दोघे सारखे असल्यामुळे काय होते पाहिजे, इथे 0 येणार आहे, इथे खाली 0 आलेलं आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन चेक करा, तर मी पाहून घेतो वेळाभावी. 3 3 चेक करा बरोबर आहेत ते. बरोबर आहेत. तर आपलं कॅल्क्युलेशन सोपं झालं आहे. आता काय करायला, लीडिंग 1 करा आधी. याला लीडिंग 1 कसा करायचा इथं. आता पुढचा लीडिंग 1 पहा कसा येईल. हाऊ गेट नेक्स्ट लीडिंग 1. दिस इज फर्स्ट लीडिंग 1. इन द सेकंड रो फर्स्ट नॉन झिरो यू शुड मेक इट एज लीडिंग 1. आणि याच्या पूर्वी कुठे 1 असता कामा नये. या एरियामध्ये, या एरियामध्ये कुठे 1 असेल तर एक्सचेंज ऑपरेशन करून त्याला वर न्यायचं. हे सगळे 0 असल्यामुळे इथं प्रॉब्लेम नाही. इथं कुठे समजा इथं 1 असतं तर तुम्हाला एक्सचेंज करून त्याला वर न्यावं लागलं असतं. तर याला लीडिंग 1 करून त्याच्या खाली नाही, तसं करायचं नाही. लीडिंग 1च्या पुढे वरती खाली सर्व 0 असावे, पाठीमाग काही का असं वर खाली पुढे सर्व 0 असावे. तो लीडिंग 1 असा असतो, त्याच्या वरती खाली आणि त्याच्या समोर पाठीमागे काही का असं काही अडचण नाही, त्याच्या वरती खाली समोर मात्र तसं असावं. ठीक आहे. तर याला आपण काय करू, -1 टाइम्स सेकंड रो करू. -1 टाइम्स सेकंड रो. You get equivalent matrix as 1 2 -1 0 0 0 1 1 आणि बाकीचा ऍज इट इज राहील. बाकीचे दोन्ही रो बाकी वाटल्यास बाकीच्यांना डिवाइड करायचं करून घ्या किंवा नाही केलं तरी चालते. पुन्हा काय करायचंय, थर्ड रो वरती आता या लीडिंग 1 आहे. थर्ड रो वरती थर्ड रो -2 टाइम्स सेकंड रो. फोर्थ रो वरती फोर्थ रो -3 टाइम्स सेकंड रो. आणि फर्स्ट रो वरती फर्स्ट रो प्लस सेकंड रो. हे ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला एक मॅट्रिक्स मिळेल. तो मॅट्रिक्स या ठिकाणी लिहितो मी. पहिला रो काय असेल, 1 2 0 0 + 1 1 येईल इथे. दुसऱ्यामध्ये काय बदल होणार नाही. हा,
बोला. इथं R3 प्लस R3 तर मला इथं डाऊट वाटायलाय. अंडरलाईन करा, तिथे टिक करा. हे बरोबर आहे ना. R3 -2 टाइम्स R2, 2 - 2 - 2 असं करायचं. हे प्लस केलं आपण 1 + 1 आहे का बरोबर. ऑप्टेन नका अंडरलाईन करू, खाली खाली हो करू. सर बरोबर. ते असं आलं पहा. झाला होता इक्विव्हॅलेंट फॉर्म, रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. हा त्याच्या पुढे खाली वर इथे काहीच नाही, त्यामुळे तो स्वतःच आहे. पुढचा लिडिंग वन हा आहे, 2 लिडिंग वन याच्या वर खाली आणि पुढे सर्व 0 आहेत. हे पहा, पुढे हे वरती आणि खालती. त्यानंतर नंबर ऑफ लिडिंग वन आणि नंबर ऑफ नॉन झिरोज ही संख्या एकच असते, हे लक्षात घ्या. आता याच्या ठिकाणी मी याला काय म्हणतो, हा पहिला कॉलम आपण काढलेला. दिस इज फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम आणि फोर्थ कॉलम. फक्त वरचे नंबर येऊ नये म्हणून त्याप्रमाणे. तर आर मॅट्रिक्स मध्ये आता याच्यावरून नका निकिता. तर या ठिकाणी लीडिंग वन इथं आहे, लीडिंग वन इथं आहे. मग ओरिजिनल मॅट्रिक्सचे कोणते वेक्टर्स तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये U1 आणि U3, U2 आणि U4 डिपेंडेंट आहे. ओरिजिनल मॅट्रिक्स मध्ये U1 आणि U3 हे काय त्याचे बेसिस आहेत. दस U1 काय तो लिहितो मी. U1 काय होता 1 - 2 0 3, 1 - 2 0 3 आणि U3 होता -1 -1 1 2 0 is basis for the space generated by U1 U2 U3 U4. आता कोण बेसिस मध्ये नाही, हा बेसिस मध्ये नाही, हा बेसिस मध्ये नाही. मग याला त्यांच्या लिनियर कॉम्बिनेशन लिहायचं. कसं लिहिणार लिनियर कॉम्बिनेशन त्याला, तर लिनियर सिस्टीम सॉल्व्ह करायची तुम्हाला. कशी करणार लिनियर सिस्टीम सॉल्व्ह, त्या मॅट्रिक्स मध्ये बघा. आता इथंच बघा, आता याच्याकडे हा बघा, इथे दुसरा काय इथं बघा. आता इथं 1 आहे, इथं 2 आहे. दुसरा कॉलम पहिल्याच्या दुप्पट आहे आणि पहिल्याची आणि तिसऱ्याची ऍडिशन केली तर काय येते, आता रेश वाढल्यामुळे दिसत नाही. पहिल्याची आणि तिसऱ्याची ऍडिशन केली तर तुम्हाला शेवटचा कॉलम येते. बरोबर आहे का बघा. ह्या मॅट्रिक्स कडे ऑब्झर्व करायची ना, जास्त अंतर्ज्ञानी व्हायची गरज नाही. फॉर्म मध्ये केलं तर कोण कोणाच्या डिपेंडेंट मध्ये आपल्याला ते लक्षात येतं. ह्या मॅट्रिक्स कडे ऑब्झर्व केला असता इथे C2 डॅश हा 2 टाइम्स C1 डॅश आहे आणि C1 डॅश प्लस C3 डॅश हा आहे C4 डॅश. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता इझिली, तर जर तुम्ही U2 पाहिला तर U2 हा 2 टाइम्स U1 आहे, दिसतंय आपल्याला. U2 इज रिटन एज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 टाइम्स U1 प्लस 0 टाइम्स U3 असं लिहिणार आपण. आणि आता U4 ला पाहायचं आपल्याला. U4 हा काय, U4 हा U1 प्लस U3 असा आहे. तुम्ही यांची बेरीज करून पहा. U4 इज लिनियर कॉम्बिनेशन अल्फा इक्वल टू 1 बीटा इक्वल टू 1, तिथे अल्फा 2 आणि बीटा 2. हे आपल्या रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्येच करते, लक्षात घ्या. लगेच पाहायचं इथे. आता हे लिडिंग वन केलेले आहेत ना, म्हणजे जे राहिलेले ते नक्की याच्या डिपेंडेंट असणार आहेत. तर हा 2 जो आहे 2 0 0 हा एंटर कॉलम याच्या दुप्पट आहे, इथं पाहायचं आपण. सेकंड कॉलम इज ट्वाइस ऑफ फर्स्ट. आणि हे 2 कॉलम कसे आले ते आपल्याला लक्षात येते. ह्याला घ्यायचं, ह्याला विचारात घ्यायचं नाही. आता हा कसा आला ते शोधायचं. हा कसा आला, या दोघांची बेरीज करून. म्हणजे काय, तुमचा U2 जो आहे 2 टाइम्स U1 आहे आणि तुमचा U4 जो आहे तो काय U1 प्लस U3 आहे. हे लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येईल. म्हणजे U2 इज नॉट अ बेसिस. सी U2 is not basis, so it is 2 times U1 plus 0 times U3. And similarly, U4 is not in basis, it is U1 plus U3. So that is the answer. काय डिफिकल्ट याच्यामध्ये, डिफिकल्ट आहे का? हे रेड्यूस केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. नाही तर मग तुम्हाला सिस्टीम सोडून पाहावं लागते काय येते ते. सिस्टीम सोडण्याची गरज नाही. रेड्यूस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म केला तर ते बरोबर लक्षात येते.
काय डिफिकल्टी असेल तर अनम्यूट करून विचारा या ठिकाणी. आणखी एक तुम्हाला आता एक्सरसाइज देतो मी. किती वेळ आहे आपल्याकडे? मीटिंग आपली संपू शकते. कधी अटेंडन्स मार्क केले असेल तर अटेंडन्स मार्क करा. व्हिडिओ चालू करा सर्वजण. शेवटी दिसतं यामध्ये 34 मुलं आहेत, सुरुवातीला मुलं जास्त होते. आता आपल्याला पुढे एक्झाम्पल सोडायचं. फाइंड द बेसिस ऑफ रो स्पेस ऑफ वेक्टर रो स्पेस ऑफ मॅट्रिक्स ए विच इज कन्सिस्टिंग ऑफ एंटायर रोज ऑफ ए. तर हे ट्रान्सपोजचा काय करायचं तुम्ही रेडियस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म करायचा. आणि हे ट्रान्सपोजचा रेडियस रो इक्विव्हॅलेंट फॉर्म केला तर आपण ट्रान्सपोज करणं म्हणजे काय करस्पॉन्डिंग रोला करस्पॉन्डिंग कॉलम केलं. तर असा प्रश्न विचारला तुम्हाला रो स्पेस काढायचा आपल्याला. रो स्पेसचे बेसिस काढायचे पण रो वेक्टर असलेलेच. तर त्याला कॉलम फॉर्म मध्ये लिहायचं आणि करायचं. ते एक्झाम्पल आपण उद्याला पाहूया. आणि उद्याला काही पुन्हा फर्स्ट इयरला जे आपण रिझल्ट घेतले ते बघा. आपलं शनिवारपर्यंत लेक्चर युनिट संपतील. एखाद दुसरे एक्झाम्पल राहिले तर मी युट्यूबला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून